मंगलप्रभात लोढा आणि राज ठाकरेंची भेट झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। भेटीत कबूतरखान्याच्या मुद्द्यावरती चर्चा। सूत्रांची माहिती, भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार। नगरसेवकांच्या बैठकीत शिंदेंचा विश्वास, तर आत्तापासूनच कामाला लागा। कोणतीही अडचण असेल तर थेट माझ्याशी संवाद साधा, शिंदेंच्या सूचना। निवडणुका आल्या आणि गेल्या। कितीतरी खासदारांनी आश्वासनं दिली पण ती पूर्ण झाली नाहीत। मात्र आम्ही ठरवलं होतं ती रेल्वे आणली। पालकमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं देशासह जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव। मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा। ट्रम्प यांनी फोनवरून मोदींना शुभेच्छा देत दिल्या। मोदींच्या कार्याचा केला विशेष उल्लेख। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं सामना वृत्तपत्र सोडून इतर सर्व वृत्तपत्रांना शिंदेंची जाहिरात। मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं वृत्तपत्रातून खास शुभेच्छा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। बेस्ट निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। छगन भुजबळांविरोधातील 2021च्या बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळांच्या अडचणी कायम। प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। चिमणकरांना दिलासा तर भुजबळांना कोर्टाचा दणका। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर। जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून अजितदादांनी सहकाऱ्यांसह गुत्तेदारांनाही सुनावलं। अखेर अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज होणार शुभारंभ। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून रेल्वे सेवा सुरू होणार। कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीचं दर्शन आज बंद राहणार। नवरात्रोत्सवानिमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम घेण्यात येणार हाती। काय म्हणणं काय तुमचं बोला। तर मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर इथे आहेत। तिथे काही आंदोलक तिथे आले होते, मात्र त्यांची धरपकड पोलिसांनी केलेली दिसते। छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमात मुख्यमंत्री तिथे उपस्थित आहेत। मात्र मराठवाड्याला या ठिकाणी मुक्ती मिळाली आणि म्हणूनच हा दिवस केवळ मराठवाड्याच्या मुक्तीचा दिवस नाही आहे, तर एक संघ भारत निर्मितीचा दिवस म्हणून देखील या दिवसाकडे आपण पाहू शकतो। आणि म्हणूनच या सर्व लोकांचा आदर ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आज आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो। नुकतंच मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले, त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो। आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालं आहे त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल। आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील, हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो। यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितला आहे। पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे। एकीकडे आपण कृष्णा खोऱ्यातलं पाणी
हे मराठवाड्यापर्यंत आणलं. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आपण आणणार आहोत. आणि त्यासोबत उल्हास खोऱ्याचं 54 TMC पाणी हे देखील आपण मराठवाड्यामध्ये आणणार आहोत. मराठवाड्याचा जो गोदावरीचं खोरं आहे, जे तुटीचं खोरं आहे, हे खोरं त्यातली तूट दूर करून या संदर्भात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पोचवण्याचं काम निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाईल. आणि याकरता आता हे केवळ कागदावर राहिलेलं नाही, तर याच्या सगळ्या मान्यता घेऊन याचा DPR अंतिम टप्प्यामध्ये आहे. डिसेंबरपर्यंत याचा DPR तयार होईल आणि त्यानंतर जानेवारी-फरवरीमध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे, त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये 7 प्रकल्पांची घळभरणी ही आपण मराठवाड्यात केली. 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला. यासोबत आपल्याला कल्पना आहे की 16 सप्टेंबर 2023ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं. खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा या भाषणात सांगणं, त्याकरता वेळ मला भरपूर लागेल, तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल. पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये घृष्णेश्वर मंदिर 61 कोटी रुपये आपण दिले. तुळजाभवानी मंदिर 541 कोटीची आपण तरतूद केली. औंढ्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली. मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 94 बसेस दिल्या. संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी 115 त्या ठिकाणी बसेस दिल्या. 9 महामार्गावर ITMSचा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली. 916 अंगणवाड्यांची सुरुवात केली. 26,500 नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये 2.70 लाख महिलांना जोडलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत 95 कोटीचा निधी वितरित केला. विविध स्मारके मंदिरे याकरता 253 कोटी रुपये दिले. 3121 कोटीच्या रस्त्यांची कामं ही सुरू केली जी प्रगतीपथावर आहे. हायब्रिड एन्युटीमधनं 7,719 कोटींची कामं आपण सुरू केली. बीड जिल्हा परिषद 70% आपण त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण केलं. जवळपास 4 लाख सिंचन विहिरीपैकी 30,000 पूर्ण केल्या आणि 1.14 लाख एवढ्या सिंचन विहिरीची कामं आपण सुरू केली. खरं म्हणजे इतकी कामं आहेत. ही सगळी कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल. पण मी एवढंच सांगतो, आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती, तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयांवर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. छत्रपती संभाजीनगरसारखा आमचं जे शहर आहे, या शहराच्या पिण्याच्या पाण्याकरता त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयाची योजना आपल्या सरकारने मंजूर केली आणि महानगरपालिकेचा 800 कोटीचा हिस्सा देखील आपण या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्याला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये त्याचं देखील काम आहे. मी गेले अनेक वर्ष सांगत होतो की महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आणि त्यासोबत DMICचा कॉरिडॉर होणार आहे. आज ते आपल्याला सत्य होताना दिसत आहे. समृद्धी महामार्गामुळे आणि या ठिकाणी DMICमुळे आज सर्व गुंतवणूकदारांचं अतिशय महत्त्वाचं स्थान, ज्याला आपण फेवरेट स्थान म्हणू शकतो, ते आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. हुंडईची या ठिकाणी आलेली गुंतवणूक हे दर्शवते की वेगळ्या राज्यात असलेले देखील मोठे मोठे उद्योग ते राज्य सोडून आपल्या छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी प्रिफरन्स देतात. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघितली तर आता छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेकलचं EVचं
देशाचं कॅपिटल बनतंय, देशाची राजधानी बनते आहे, हे देखील मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय. आज अनेक मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणुकी या ठिकाणी आणल्या आणि या गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात आपण करतोय. आणि केवळ संभाजीनगरच नाही तर यासोबत लातूरची कोच फॅक्टरी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, ती सुरू होते आहे. जवळपास 14,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आजच संभाजीनगरच नाही तर जसं मी सांगितलं मराठवाड्याच्या इतर भागात जे आपलं काम चाललेलं आहे, आता या कार्यक्रमानंतर आम्ही बीडला जाणार आहोत आणि बीडमध्ये वर्षानुवर्षाचं मराठवाड्याचं स्वप्न, या ठिकाणी बीडपर्यंत रेल्वे धावली पाहिजे, अहिल्यानगरपासनं बीडपर्यंतची रेल्वे, याचं आज प्रत्यक्षात स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपल्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार, मी स्वतः असेल, एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार असतील, आमचं सगळं मंत्रिमंडळ असेल, मराठवाड्याच्या हिताकरता आणि मराठवाड्याच्या प्रगतीकरता आम्ही काम करत राहू. आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या सूचना या आमच्याकरता अत्यंत मोलाच्या ठरतील. मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींचं अभिवादन करतो, हुतात्म्यांना श्रद्धांजली देतो. मराठवाडा मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना मनापासनं या ठिकाणी शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. धन्यवाद साहेब. आणि यानंतर सर्व आमंत्रित निमंत्रितांना शुभेच्छा देण्यास मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण आपण ऐकलं. या भाषणादरम्यान काही जणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.